कथा नगरी. आज आपण ऐकणार आहोत अकबर आणि बिरबल यांची मजेदार आणि शिकवण देणारी एक भन्नाट गोष्ट. चला तर मग. एके दिवशी सकाळची वेळ होती. राजवाड्याच्या सुंदर बागेत फुलांचा सुगंध दरवळत होता. रंगीबेरंगी फुले उमलली होती. कारंजाचे पाणी मंद आवाज करत होते आणि पक्ष्यांची किलबिल सुरू होती. बादशहा अकबर आणि त्याचा विश्वासू मंत्री बिरबल निवांतपणे फिरत होते. अकबराच्या मनात अचानक एक खोडकर विचार आला. आज बिरबलाची बुद्धिमत्ता तपासून पाहूया, असे त्याने मनाशी ठरवले. तो थोडा थांबला आणि हसत बिरबलाला म्हणाला, बिरबल, सांग बरं, आपल्या राज्यात किती कावळे आहेत? प्रश्न ऐकून बिरबलाला राजाच्या आवाजातील चेष्टा लगेच समजली, पण तो अजिबात गोंधळला नाही. त्याने काही क्षण आकाशाकडे पाहिले, जणू काही तो खरोखरच मोजत आहे. दरबारातील लोकही उत्सुकतेने त्याच्याकडे पाहत होते. काही मिनिटातच बिरबल आत्मविश्वासाने म्हणाला, महाराज, आपल्या राज्यात 80,971 कावळे आहेत. हे उत्तर ऐकून अकबर आश्चर्यचकित झाला. अरे वा, पण जर त्यापेक्षा जास्त कावळे असतील तर? त्याने लगेच पुढचा प्रश्न विचारला. बिरबल शांतपणे हसला आणि म्हणाला, महाराज, मग इतर राज्यातील कावळे आपल्या राज्यात भेटायला आले असतील. दरबारात हलकीशी खसखस सुरू झाली. अकबर अजूनही थांबला नाही. तो पुन्हा म्हणाला, आणि जर कावळे कमी असतील तर? बिरबल हसत म्हणाला, महाराज, मग आपल्या राज्यातील काही कावळे इतर राज्यांना भेट द्यायला गेले असतील. हे ऐकताच संपूर्ण दरबारात हसा पिकला. अकबर स्वतःही मोठ्याने हसू लागला. त्याने बिरबलाच्या पाठीवर थाप मारत म्हटले, बिरबल, तुझ्या चातुर्याला तोड नाही. तर मग ह्या गोष्टीतून आपल्याला हे समजून येते की शांत आणि हुशारीने विचार केला तर कोणत्याही अवघड प्रश्नाचे उत्तर सापडते.